आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। एक राज्य एक गणवेश ही योजना फसली आहे का, हा सवाल उपस्थित होतोय। योजनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आलेली आहे। दोन गणवेश आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दिला तर अजून एक गणवेश सुद्धा पूर्ण पोहोचलेला नाही। जो पोहोचला त्याच्यातले 50% विद्यार्थ्यांनी तो गणवेश घातला नाही, कारण नीट शिवलेला नाही, कपड्याचा दर्जा चांगला नाही। आणि म्हणून मी सरकारचं या संदर्भात निश्चित आभार मानेल की सरकारने असा निर्णय घेतलेला आहे, कारण लोकल स्तरावरच याचा सगळं गणवेश शिवले पाहिजे। आणि सरकारने काल हा निर्णय घेतला। मी काल अधिवेशनामध्ये सुद्धा बोलताना गणवेश मी सभापतींना सादर केले, त्याच्या दर्जाविषयी तपासणीचे आवाहन केलं। मला वाटतं ही भूमिका माझ्या किंवा आमच्या या भूमिकेचा हा विजय आहे। अतिशय चुकीचे असे हे आरोप आहेत। दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की पहिल्यांदाच ही स्कीम राबवण्यात आली आणि ह्या राबवण्याच्या स्कीममध्ये दोन उद्देश होते। एक म्हणजे दर्जेदार कपडा आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे। स्वतः मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेमध्ये कपडा कशा दर्जाचा पूर्वी दिला जात होता हे दाखवलं आणि आता कुठल्या दर्जाचा दिला जातो हे मॅन्युफॅक्चरिंग होत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी त्याला मॉनिटर करते की जेणेकरून दर्जेदार कपडा हा मिळायला लागतो। दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की महिला आर्थिक विकास महामंडळाला हे काम दिलेलं आहे आणि या माध्यमातून 20,000 महिला काम करणार आहेत। हे ह्या स्कीमचं पहिलंच वर्ष असल्यामुळे त्याला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या।